जिरपौर्णिमेचं आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण हिंगोणे गावात आलेलो आहोत। तरीही अंमळनेर तालुक्यातील आमदार व महाराष्ट्र शासनाचे मदत पुनर्वसन मंत्री माननीय अनिल पाटील यांच्या इथं मतदानासाठी आपल्या गावात आगमन झालेलं आहे। तरीही ते मतदानाच्या शाळेत मतदान केंद्रात दाखल होताना आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। तरीही महाराष्ट्र जिरपौर्णिमेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। मंत्री अनिल पाटील मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्यमंत्री यांचे आगमन मतदान केंद्रात झालेले आहे। तरीही मंत्री महोदय व त्यांचे जयश्री अनिल पाटील यांच्या मतदान केंद्रावर आगमन झालेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील सौ जयश्री अनिल पाटील यांनी आपल्या जन्मगावी जाऊन हिंगोणे दैवत येथील मतदार केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला व आपल्या गावातील गावकरी व मतदारांशी हस्तांदोलन करत मतदान केंद्रावर जाताना आम्ही तुम्हाला महाराष्ट्र जिरपौर्णिमेच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। मतदान केंद्रावर नामदार अनिल पाटील मंत्रीश्री आपल्या गावकऱ्यांबरोबर मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला जाताना आपल्या मतदारांबरोबर व स्त्री पुरुष व आपल्या गावातील वयोवृद्ध महिला व पुरुष यांच्याबरोबर जाऊन आपला मतदानाचा हक्क हा बजावताना आपल्याला आम्ही लाईव्ह दाखवत आहोत। तरीही अनिल पाटील आता त्यांचे आगमन मतदान केंद्रात दुधवड व हिंगोणे या शाळेतील मतदान केंद्रात झालेलं आहे। तरीही जयश्री पाटील व अनिल पाटील हे दोघेही व त्यांची आई त्यांच्यासोबत आपल्याला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। तरीही मंत्री महोदय आपल्या आईसोबत व आपल्या पत्नीसोबत जाऊन मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावताना आम्ही तुम्हाला लाईव्ह महाराष्ट्र जिरपौर्णिमेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। तरीही अनिल पाटील यांनी आज सकाळी अंमळनेरहून 9 वाजता येताना व 10 वाजता आपल्या गावाला पोचले व गावात जाऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे। तरीही अनिल पाटील नामदार व महाराष्ट्र राज्याचे मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्हा परिषद सदस्य माजी सौ जयश्री अनिल पाटील व आपली आई यांच्यासोबत अनिल पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे। नामदार अनिल पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क आपल्या गावातील बूथवर जाऊन व आपले बोटवरती दाखवून व व्ही क्रॉस करून मतदारांना व आपल्या सर्वांना व्ही क्रॉस दाखवत मतदान केलेलं आहे। तरीही अनिल पाटील यांनी आपल्या गावात हिंगोणे या गावात मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे। महाराष्ट्र जिरपौर्णिमेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण दुधवड या गावी आलो तरीही महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तरी आपण त्यांच्याशी बोलतो। दादा, आज मतदान झालेलं आहे, पण तरी मतदारांना तुम्ही काय आव्हान? मतदारांना माझी विनंती अशीच असणार आहे की देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीमध्ये एकसूत्री कारभार आज नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये आपण बघितलेला आहे। देशाच्या मागच्या 10 वर्षाचा विकास आणि पुढच्या 10 पिढ्यांचा आपल्याला असलेला विकासाचं जे ध्येय गाठायचं आहे त्या दृष्टिकोनातून नागरिकांनी मतदारांनी एक आपण देशाच्या विकासाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण मतदानाला जरूर निघावं
आज उन्हाचा तडाखा हा कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याच्या आत सकाळी लवकरात लवकर मतदान करून देशाच्या विकासाला हातभार लावा. दादा, विरोधकांचं असं म्हणणं आहे की देशाचे पंतप्रधान, महायुतीचे पंतप्रधान प्रत्येक उमेदवारासाठी प्रचार सभा घेताना दिसत आहेत. तर महाविकास आघाडीचं किंवा इंडिया आघाडीचं आपल्याला आव्हान आहे. कोणाचं? महाविकास आघाडी, इंडिया आघाडी. नाही, कारण इंडिया आघाडीचं या भारतामध्ये कुठेच मला आव्हान दिसलेलं नाहीये. जो काही बोलबोला आहे तो एनडीएच्या माध्यमातून, आज महायुतीच्या माध्यमातूनच तुम्हाला जो काही आता प्रचाराचा दौरा दिसत असेल, मेळावे असतील, प्रचार सभा असतील आणि विकासाचा ढाचा लोकांसमोर ठेवताना जो दिसत असेल तो केवळ फक्त महायुतीच्या माध्यमातून दिसतोय. मला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही महाविकास आघाडीचा बोलबाला कुठेच दिसलेला नाही. धन्यवाद. महाराष्ट्र 0 श्रवण पाटील, दोदोड, अंमळनेर.